आज आपण पायथॉनमधून डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम बघणार आहोत. मग डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टॅक क्यू आणि डी क्यू हे कन्सेप्ट तुम्हाला झाले असतील, बरोबर? आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? तर स्टॅक क्यू आणि डी क्यू याचा आपण थोडक्यात रिव्हिजन बघणार आहोत आता पहिलं, आणि मग त्याचा प्रोग्राम आपण पायथॉनमधून इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. मग स्टॅकमध्ये काय असतं? स्टॅक हे एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. क्यू आणि डी क्यू हे सुद्धा लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? एका लाईनमध्ये सगळे आयटम स्टोअर केले जातात, ते लिनियर डेटा स्ट्रक्चर. आणि जे ग्राफ वगैरे असतात, ग्राफ, ट्री, हे हायरार्चिकल म्हणजेच काय? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. मग आता पहिला आपण बघणार आहोत स्टॅक. मग स्टॅक जो असतो तो एका बाजूने ओपन असतो. इथे बघा उजव्या बाजूला मी बॉर्डर दिलेली नाही आहे, दिसतंय ना? त्या बाजूने ते ओपन आहे आणि डाव्या बाजूने बंद आहे, क्लोज आहे. कळलं? मग त्याला एकच साईड ओपन असते, एवढं कळलं? पहिला फरक काय? स्टॅकमध्ये एकच एंड आहे, दोन एंड पैकी एकच एंड ओपन असतो, ज्याच्यातून आपण आयटम आतमध्ये टाकतो किंवा त्याच्यातला आयटम बाहेर काढतो. इकडे 1 2 3 4 हे आयटम आहेत. त्याच्यानंतर क्यू. क्यू मध्ये काय असतं? दोन्ही बाजूंचा एंड त्याचा उघडा असतो. कळलं? एका बाजूने आपण आयटम टाकणार आणि दुसऱ्या बाजूने आयटम बाहेर काढणार, उलट करू शकत नाही. आणि तिसरा म्हणजे डी क्यू, म्हणजे डबल एंडेड क्यू. याच्यामध्ये आपण दोन्ही बाजूने आयटम टाकू शकतो आणि दोन्ही बाजूने काढू शकतो. तिघांचा फरक काय सांगितला? स्टॅक मध्ये फक्त आपण एका बाजूने आयटम आतमध्ये टाकू शकतो, ऍड करू शकतो. ज्या बाजूने टाकणार त्याच बाजूने आपण काढून टाकू शकतो, रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ऍड आणि रिमूव्ह एकाच ठिकाणाहून होतात. क्यू मध्ये काय होतं? एका बाजूने ऍड करणार आणि दुसऱ्या बाजूने रिमूव्ह करणार. कळलं? आणि डी क्यू मध्ये काय होतं? ज्या बाजूने ऍड करतो त्या बाजूने काढू शकतो किंवा दुसऱ्या बाजूने सुद्धा काढू शकतो. दोन्ही बाजूने ऍड करू शकतो आणि दोन्ही बाजूने काढू शकतो डी क्यू मध्ये. आणि क्यू मध्ये एकाच बाजूने काढू शकतो आणि दुसऱ्या बाजू रिमूव्ह करू शकतो. कळलं? फरक समजला? डी क्यू आणि क्यू मधला कळला? क्यू म्हणजे काय? एका बाजूने ऍड करणार आणि दुसऱ्या बाजूने काढणार, उलट करू शकत नाही. पण डी क्यू मध्ये आपण उलट करू शकतो, दोन्ही बाजूने काढू शकतो, दोन्ही बाजूने घालू शकतो. मग आता पहिला स्टॅक बघूया. स्टॅक मध्ये जो मी इलेमेंट टाकणार, पहिला हा टाकला तर हा कुठे जाणार? सरळ इकडे जाणार, बरोबर? त्याच्यानंतर दुसरा इलेमेंट टाकला तो हा कुठे जाणार? सरळ इथे येऊन बसला. तिसरा इलेमेंट टाकला हा इथे आला आणि त्यानंतर हा चौथा इलेमेंट टाकला हा. मग आता जर मला बाहेर काढायचा असेल इलेमेंट तर कुठला इलेमेंट बाहेर येणार? पहिला 4 येणार. एक बाहेर येणार का? नाही, कारण इकडून ही भिंत बंद आहे, बरोबर ना? म्हणजे बाहेर काढताना पहिला 4 काढावा लागणार, मग 3 काढावा लागणार, मग 2 काढावा लागणार आणि त्यानंतर 1. कळलं? मग हे आतमध्ये ऍड करणे आणि रिमूव्ह करणे यांना त्यांनी काही नावं दिलेली आहेत. तर आतमध्ये आपण ज्याला ऍड करतो तो इथे ठेवतो आणि ढकलून देतो ना आतमध्ये, म्हणून त्याला पुश म्हणतात. काय म्हणतात? त्या मेथडला पुश म्हणतात. मग दुसरा इलेमेंट आहे तो मी इथे ठेवला आणि ढकलून दिला, मग हा सुद्धा पुश झाला आतमध्ये. तिसरा इलेमेंट आहे तो इथे ठेवला, ढकलून दिला, पुश झाला. मग हा 4 सुद्धा इथे ठेवला, आतमध्ये ढकलून दिला, मग हा सुद्धा पुश झाला. पुश म्हणजे काय? स्टॅक मध्ये इलेमेंट ऍड करणे म्हणजे पुश. आता स्टॅक मधून इलेमेंट काढून टाकणे याला काय म्हणतात? पॉप. त्या मेथडचं नाव पॉप. मग कुठला इलेमेंट पॉप रिमूव्ह केला जातो? जो एकदम त्या एंडच्या जवळ आहे, तो जिथून झाकण उघडा आहे त्या साईडचा जो पहिला असणार तो पॉप केला जाणार. मग हा पॉप केला, मग हा होणार, त्याच्यानंतर हा होणार पॉप आणि त्यानंतर हा होणार. एवढं कळलं? पुश आणि पॉप म्हणजे काय? ऍड आणि डिलीट. पण ऍड ज्या बाजूने होणार त्याच बाजूने मी डिलीट करू शकतो. आणि पहिला पॉप इलेमेंट कुठला होणार? जो त्या एंडच्या जवळ आहे तो, बरोबर? पुश आणि पॉप कळलं. त्याच्यानंतर तिसरी मेथड असते ती म्हणजे पिक. पिक म्हणजे काय? तर समजा असे हे इलेमेंट ठेवलेले आहेत, तर पिक मेथड काय करणार? जो लेटेस्ट इलेमेंट आहे ना याची व्हॅल्यू प्रिंट करणार. लेटेस्ट म्हणजे जो एकदम जो आता नुकताच बाहेर पडणारा आहे, पॉप केलं तर जो इलेमेंट पहिला बाहेर पडणार
त्याची व्हॅल्यू फक्त प्रिंट करतं, त्याला पॉप करत नाही. मग पिक मेथड काय करते, याची व्हॅल्यू सिलेक्ट करते, याची व्हॅल्यू प्रिंट करते, कळलं, याची व्हॅल्यू रिटर्न करते. कोणाची व्हॅल्यू, जो पॉप होऊ शकतो त्याची. पॉप होऊ शकतो म्हणजेच काय, एकदम जो कडेला आहे, जो आता बाहेर पडू शकतो, त्याची व्हॅल्यू प्रिंट करतं 3. मग आता समजा एवढा स्टॅक आहे आणि आता जर याच्यावरती मी सीक मेथड कॉल केली तर आन्सर काय असणार, काय आन्सर असणार, सीक, SEEK, सीक मेथड काय करणार, जो इलेमेंट बाहेर पडू शकतो त्याची व्हॅल्यू, बाहेर याच्यामधला कोण बाहेर पडू शकतो, 1 की 2, 2, म्हणून सीक म्हणजे आन्सर काय येणार 2. आता समजा हा मी इथे ठेवला, हा इथे ठेवला आणि याच्यावरती सीक मेथड कॉल केली, काय रेशमी, हा काय येणार आन्सर 4. आता जो इलेमेंट हे उरलेले आहे त्याच्यावरती सीक मेथड कॉल केली तर आन्सर काय येणार 3. कळलं. पण सीक मेथड काय करते, फक्त इलेमेंटची इलेमेंटची जी व्हॅल्यू आहे ती सिलेक्ट करते, जी आपण प्रिंट करू शकतो, परंतु त्याला बाहेर काढून टाकत नाही. बाहेर काढून टाकायचं असेल तर कुठली मेथड कॉल करणार, पॉप. कळलं. म्हणजे स्टॅकच्या 3 मेथड कुठल्या, पुश, पॉप आणि पीक. पीक मेथड काय करते, जो लेटेस्ट इलेमेंट आहे, सीक म्हटलेलं काय मगाशी मी, पीक आहे ती मेथड. पीक मेथड काय करते, जो इलेमेंट बाहेर पडू शकतो त्या इलेमेंटची व्हॅल्यू फक्त सिलेक्ट करते, कळलं, त्याला काढून टाकत नाही. याच्या विशेष मेथड झाल्या. आणि बाकीच्या इतर ज्या कॉमन मेथड असतात त्या म्हणजे काय असणार, इज एम्प्टी, म्हणजे हा जो स्टॅक आहे तो एम्प्टी आहे का, म्हणजे त्याच्या आतमधल्या इलेमेंट्सची लेंथ, म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स विद इन दॅट स्टॅक, जर 0 असेल तर इज एम्प्टी ट्रू रिटर्न करणार, अदरवाईज फॉल्स रिटर्न करणार. त्यानंतर त्याची साईज म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स विद इन दॅट स्टॅक. आणि डिस्प्ले मेथड काय करणार, आतमधले सगळे इलेमेंट डिस्प्ले करून टाकणार. मग याच्यातल्या महत्वाच्या मेथड कुठल्या आहेत, या वरच्या पुश, पॉप आणि पीक, या महत्वाच्या मेथड, ह्या कॉमन आहेत तिघांमध्ये, इज एम्प्टी, साईज आणि डिस्प्ले. एवढं कळलं. हा काय झाला तुमचा स्टॅक. आधी याचा कोड आपण इम्प्लिमेंट करून बघूया. इथे मी पायथॉन फाईल क्रिएट करतो, स्टॅक इम्प्लिमेंटेशन किंवा इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक. ह्याच्यामध्ये आधी प्रिंट करून बघतो नॉर्मल प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय का. काहीतरी पायथॉन इन्स्टॉल होत होताना काहीतरी झालं, आता नवीन प्रोजेक्ट करून बघतो. हॅलो वर्ल्ड प्रिंट होत आहे, म्हणजे पायथॉन व्यवस्थित चालतंय. आता मला स्टॅकचा प्रोग्राम करायचा आहे. मग मी एक स्टॅक नावाचा एक क्लास बनवतो. जसं आपण एम्प्लॉई नावाचा जर क्लास बनवला तर त्याच्यात ID, नेम, सॅलरी ही फील्ड घ्यायचो ना, तशी आपण आता इथे काय घेणार,
एक लिस्ट घेणार. काय घेणार? एक लिस्ट. दिस डॉट आय डी असं आपण करायचो ना. मग दिस डॉट लिस्ट इज इक्वल टू एम्प्टी. एवढं कळलं? दिसच्या ऐवजी आपण काय वापरायचो? ते सेल्फ वापरायचो ना. कन्स्ट्रक्टर बनवायचो आधी. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? पायथॉन मध्ये कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन विच इज एक्झिक्युटेड व्हेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड. जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट बनतो, इन्स्टन्स बनतो, तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. पायथॉन मध्ये कन्स्ट्रक्टर कसा असतो? इनिट नावाचा. आणि याच्या आतमध्ये मी काय लिहिणार? सेल्फ डॉट लिस्ट इज इक्वल टू, ती लिस्ट सुरुवातीला एम्प्टी असणार. आता ही लिस्ट का मी वापरणार? कारण हे जे एलिमेंट्स आहेत ते मी एका लिस्टमध्ये स्टोअर करणार आणि त्या लिस्टला मी स्टॅक संबोधणार. कळलं? मग आता मला ही फंक्शन्स बनवायची आहेत. पहिली आधी ही बनवूया, खालची सोपी आहेत ती. इज एम्प्टी, साईज आणि डिस्प्ले ही बनवूया. मग मी इथे जातो आणि डेफ इज एम्प्टी नावाचं फंक्शन बनवतो. हे फंक्शन काय रिटर्न करणार? जर त्या लिस्टची साईज म्हणजे लिस्टमधले आयटम्स जर 0 असतील, नंबर ऑफ आयटम्स जर 0 असतील तर ट्रू रिटर्न करणार, अदरवाईज फॉल्स रिटर्न करणार. मग इथे मी काय करणार? इफ लिस्ट डॉट लिस्ट मधले आपण आयटम कसे निवडतो? कसे समजतात आपल्याला? कुठली मेथड आहे? कुठली आहे? लिहून दिलेलं ना तुम्हाला सगळं. बघा, सांगा पटकन. वहीमध्ये आहे ना सगळं? सांगा पटकन. कशी आपण बघायचो? लेन नावाचं फंक्शन होतं ना. लिस्टची जर लेन 0 असेल तर काय रिटर्न काय करणार? ट्रू. अदरवाईज रिटर्न काय करणार? फॉल्स. समजलं ना? हे समजलं? इज एम्प्टी नावाचं फंक्शन, स्टॅकचं इज एम्प्टी नावाचं फंक्शन ट्रू कधी रिटर्न करणार? जर त्याच्या लिस्टच्या आतमधले आयटम आहेत ते जर 0 असतील तर, नंबर ऑफ आयटम 0 असतील तर. कळलं? अदरवाईज फॉल्स रिटर्न करणार. हे समजलं सगळ्यांना? समजलं? तिकडून 2 नंबरला बसली आहे ती आणि 3 नंबरला बसली आहे ती. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन. आता पुढचं फंक्शन कसं येणार? बरोबर या डेफच्या खाली येणार. इथे बॅकस्पेस मारतो. पुढचं फंक्शन काय बनवतो? साईज. साईज नावाचं फंक्शन काय रिटर्न करणार? लिस्टमध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती आहे ते रिटर्न करणार. बरोबर ना? म्हणजे लेंथ ऑफ लिस्ट फंक्शनद्वारे आपल्याला ती माहिती मिळू शकते. त्यानंतर तिसरं काय आहे? डिस्प्ले फंक्शन. डिस्प्ले. इथे मला काय करायचं आहे? ते सगळे जे लिस्ट मधले आयटम्स आहेत ते मला प्रिंट करायचे आहेत. मग प्रिंट लिस्ट. समजलं? एवढं समजलं का? एवढं आधी आपण टेस्ट करून बघूया, प्रोग्राम रन करून बघूया. मग पुश, पॉप आणि पिक या मेथड बनवूया. हा प्रोग्राम मी रन करतो. प्रोग्राम रन होतोय. काय हे एरर वगैरे काही येत नाही आहे. आता मला या मेथड्स कॉल करून बघायचे आहेत. याच्यासाठी मी इकडे काय करतो? टेस्ट करून बघायला इथे टेस्ट क्लास बनवतोय. टेस्ट स्टॅक टेस्ट करून बघण्यासाठी हे बनवलं. आणि स्टॅकचं मी इथे ऑब्जेक्ट बनवतो. माय स्टॅक किंवा नुसतं स्टॅक लिहूया शब्द. स्टॅक इज इक्वल टू तो क्लास आपण साईडला बनवला आहे तो. त्याला नाव काय दिलं? स्टॅक दिलं ना. इथे इम्पोर्ट करूया.
किंवा आपण इथल्या इथे खाली सुद्धा टेस्ट करू शकतो. हा मग इथे मी खाली कमेंट टाकतो टेस्टिंग आणि इथे ऑब्जेक्ट बनवतो. स्टॅकचा आपण ऑब्जेक्ट बनवलं इथे. स्मॉलवाला स्टॅक म्हणजे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट, आणि हे क्लासचं नाव. पहिला काय, आपण इज एम्प्टी ही मेथड टेस्ट करूया, काय याचं आउटपुट येतं ते. ट्रू येतं की फॉल्स येतं ते. काय आलं, ऑब्जेक्ट ऑफ टाइप हॅज अ नो लेन. बरोबर आहे. Object of type has a no length. आता इथे लिस्ट वापरताना इथे सेल्फ डॉट लिस्ट लिहिलंय ना, म्हणून इथे जिथे जिथे आपण नुसतं लिस्ट लिहिलंय त्या ठिकाणी मला सेल्फ डॉट लिस्ट वापरावा लागेल. आता एरर येत नाही आहे. आता या स्टॅकची साईज आपण काय करतोय, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली समजा, आणि ते व्हेरिएबल प्रिंट करून बघितलं. तर काय आहे, 0 आहे, म्हणजे स्टॅक मध्ये सध्या काहीच इलेमेंट नाहीत. आणि आता स्टॅक एम्प्टी आहे का हे जर मला चेक करायचं असेल तर इज एम्प्टी नावाची मेथड आहे. मग ही ट्रू की फॉल्स रिटर्न करते हे चेक करूया. तर काय, ट्रू रिटर्न करते, बरोबर. मग इथे प्रत्येक वेळेला आपण प्रिंट करून बघणार काय व्हेरिएबल घेऊन, नाही. तर त्याच्यापेक्षा डायरेक्टली आपण इथे रिटर्न करण्याऐवजी इथे डायरेक्ट प्रिंट स्टेटमेंट टाकूया. इथे शब्द काय लिहूया, स्टॅक इज एम्प्टी, आणि इथे काही शब्द लिहूया याच्यामध्ये, स्टॅक इज नॉट एम्प्टी. सिमिलरली इकडे काय प्रिंट करूया, त्याची लेंथ किती आहे ती प्रिंट करूया. किती नंबर ऑफ आयटम्स आहेत स्टॅक मध्ये, स्टॅक हॅज नंबर ऑफ आयटम्स, आणि इथे मी कॉन्कॅट करतो लेंथ ऑफ सेल्फ डॉट लिस्ट. आता याचंच आउटपुट कसं येणार बघा. डायरेक्ट मी मेथड कॉल करणार अशी, स्टॅक डॉट इज एम्प्टी. काय आन्सर आलं, स्टॅक इज एम्प्टी. मग स्टॅक डॉट साईज, स्टॅकमध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, तर त्याने स्टॅक हॅज नंबर ऑफ आयटम्स 0. NO आयटम म्हणजे नो आयटम नाही, हा नंबर ऑफ आयटम्स. एवढं कळलं. इज एम्प्टी, साईज आणि डिस्प्ले या 3 मेथड्स आहेत, त्या कॉमन असणार स्टॅक क्यू आणि DQ मध्ये. एवढा जरी प्रोग्राम करता आला तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळणार. समजलं. मग आता याच्या विशेष मेथड आपल्याला करायच्या आहेत, पुश, पॉप आणि पिक.
मग आता पुश मेथड काय करते, या स्टॅकमध्ये इलिमेंट ऍड करते. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे, लिस्टमध्ये इलिमेंट ऍड करायचा आहे. मग लिस्टमध्ये इलिमेंट आपण कसा ऍड करतो, म्हणजे समजा हे 2 इलिमेंट ऑलरेडी असतील त्या लिस्टमध्ये स्टॅकमध्ये, तर पुढचा जो इलिमेंट टाकणार तो इथे शेवटी ऍड झाला पाहिजे. मग लिस्टची एक मेथड आहे जी शेवटी इलिमेंट ऍड करते. ती मेथड कुठली, सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे ना, आणली आहे होई. मग अपेंड नावाची मेथड आहे, ती आपण वापरणार. इथे डेफ पुश नावाची मेथड बनवतो. पुश नावाची मेथड काय करणार, एक इलिमेंट घेणार, आयटम किंवा इलिमेंट, आपण आयटम शब्द वापरूया. मग तो आयटम मला ऍड करायचा आहे त्या लिस्टमध्ये. मग मी कसा करणार, सेल्फ डॉट लिस्ट डॉट अपेंड, लिस्टला अपेंड काय करणार, तो आयटम अपेंड करणार. एवढं कळलं. आणि हा प्रोग्राम मी आता रन करतो. सध्या साईज काय आहे त्याची, 0 आहे, बरोबर. लिस्टची साईज 0 आहे. मग मी आता काय करतो, स्टॅक डॉट पुश, आणि पुशमध्ये मी एक आयटम ऍड करतो. काय ऍड करतो, 11 हा आयटम ऍड करतो, 11. आणि 11 हा आयटम ऍड केल्यानंतर स्टॅकची साईज बघतो किती होते ती. प्रोग्राम रन करतो. बघा, स्टॅक हॅज नंबर ऑफ आयटम्स 0 याचा आउटपुट कळलं. त्याच्यानंतर स्टॅकमध्ये मी पुश केले, किती, 11 हा आयटम पुश केला, तेव्हा स्टॅकमध्ये नंबर ऑफ आयटम्स किती झाले, 1. त्याच्यानंतर स्टॅकमध्ये आणखी एक आयटम मी पुश करतो, 12. आता स्टॅकमध्ये नंबर ऑफ आयटम किती होणार, 2. त्यानंतर आता स्टॅकमध्ये मी आणखी एक आयटम पुश करतो. आता स्टॅकमध्ये नंबर ऑफ आयटम किती होणार, 3. कळलं. आता ते आयटम मला प्रिंट करून बघायचे आहे. त्याच्यासाठी मेथड काय मी बनवली आहे, डिस्प्ले नावाची मेथड. मग मी इथे काय करतो, स्टॅक डॉट डिस्प्ले आणि रन करतो. आले ना 11, 12, 13. मग आता मी काय करतो, स्टॅक डॉट पुश 14, स्टॅक डॉट पुश 15, आणि आता डिस्प्ले करून बघतो. किती आले, या डिस्प्लेचं आउटपुट काय आलं, 11, 12, 13. आणि या डिस्प्लेचं आउटपुट काय आलं, 11, 12, 13, 14, 15. समजलं एवढं. मग आपण ही पुश नावाची मेथड बनवली. स्टॅक म्हणजे थोडक्यात काय, आपण पायथॉनची लिस्ट घेतलेली आहे, कळलं. आणि बाहेरून त्याला आवरण म्हणतोय आपण, आवरण दिलं आहे स्टॅकचं, कळलं. लिस्टमध्ये ऍड अपडेट डिलीट करायच्याच मेथड आपण वापरतोय, फक्त त्यांना ही स्टॅकच्या मेथडची नावं देतोय. असंच सेम क्यू आणि डी क्यू बरोबर करायचं आहे. मग ही मेथड झाली, पुश मेथड झाली. आता काय करूया, पॉप नावाची मेथड. पॉप नावाची मेथड आयटम रिमूव्ह करते. कुठला, जो शेवटचा आयटम आहे तो रिमूव्ह करते, शेवटी ऍड केलेला आयटम रिमूव्ह करते. मग इथे डेफ पॉप नावाची मेथड बनवली. सेल्फ डॉट लिस्ट डॉट, मला एखादा आयटम रिमूव्ह करायचा आहे. कुठला आयटम, तर शेवटचा आयटम. 0 पास केला तर इंडेक्स नंबर ज्याचा 0 आहे तो डिलीट होणार, म्हणजे कुठला, लेफ्ट साईडचा डिलीट होणार, बरोबर ना, बरोबर. पहिला आयटम डिलीट होणार. पण मला कुठला, शेवटच्या इंडेक्सचा पाहिजे. मग शेवटच्या इंडेक्सचा कसा, -1 लिहायचं. -1 म्हणजे शेवटचा आयटम. शेवटचा आयटमचा इंडेक्स नंबर -1 पायथॉन मध्ये. शेवटून दुसरा म्हणजे -2, शेवटून तिसरा म्हणजे काय असणार, -3. शेवटचा आयटम मला रिमूव्ह करायचा आहे उजव्या साईडचा. शेवटचा आयटम उजव्या साईडचा जर रिमूव्ह करायचं असेल तर त्याचा इंडेक्स नंबर किती असणार. आता याचा 4चा इंडेक्स नंबर किती आहे, 0, 1, 2, 3 आहे, बरोबर. पण आता किती नंबर ऑफ एलिमेंट्स त्या स्टॅकमध्ये आहे ते तुम्हाला माहिती नाही, आणि शेवटचा आयटम रिमूव्ह करायचा आहे. मग त्याचा इंडेक्स नंबर कसा कळणार, पहिल्याचा समजू शकतो, सुरुवात 0 पासून होते, मग शेवटचा कसा कळणार. -1 टाकायचा. -1 म्हणजे काय, जो कोणी शेवटी असेल त्याचा इंडेक्स नंबर -1 असतो. जो शेवटून दुसरा असतो त्याचा इंडेक्स नंबर -2 असतो, अँड सो ऑन.
हे कळलं एवढं. मग हे आपण आता टेस्ट करून बघूया. मग हे आता सध्या एवढे आयटम आपण ऍड केलेले आहेत पुश पुश करून. आता याच्यातला एखादा रिमूव्ह करूया. स्टॅक डॉट कुठली मेथड, पॉप. पॉप मेथड म्हणजे कुठला रिमूव्ह होणार याच्यातला, -1 -2 -3 -4 आणि -5 कुठला रिमूव्ह होणार, ज्याचा इंडेक्स नंबर -1 आहे म्हणजे कुठला, उजव्या बाजूचा. कळलं. आणि तो रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला पुन्हा डिस्प्ले मेथड कॉल करायची आहे जेणेकरून तो स्टॅक प्रिंट करून दाखवेल. काहीतरी एरर आला. सॉरी, याची लिस्टला डायरेक्ट मेथड आहे पॉप नावाची. कळलं. ती पॉप नावाची मेथड काय करणार, शेवटचा एलिमेंट काढून टाकणार. हे बघा, शेवटचा एलिमेंट याने काढून टाकला. समजलं एवढं. त्याच्यानंतर परत मेथड मी कॉल केली समजा पॉप. मग कुठला एलिमेंट काढून टाकणार सांगा पटकन, सांग हरिश्चंद्र. 14 काढून टाकणार. समजलं. म्हणजे आपण पुश पॉप केलंय. आता राहिली कुठली, फक्त पीक नावाची मेथड. पीक नावाची मेथड राहिली, ती बनवूया. पीक नावाची मेथड काय करते, जो शेवटचा म्हणजे उजव्या बाजूला एकदम जो एलिमेंट असते तो फक्त प्रिंट करते, रिमूव्ह करत नाही. मग मला इथे फक्त प्रिंट करायचा आहे कुठला एलिमेंट, सेल्फ डॉट ह्याच्यातला -1 इंडेक्सचा म्हणजे सगळ्यात उजव्या बाजूचा. कळलं. सेल्फ डॉट लिस्ट. लिस्ट टाकायला विसरलो. लिस्टच्या -1 इंडेक्सचा. स्टॅक डॉट पीक 13. कळलं. त्याच्यानंतर समजलं ना पीक मेथड. स्टॅक समजला, पूर्ण कन्सेप्ट समजला का. हे प्रोग्राम तुम्ही नंतर इम्प्लिमेंट करून बघा, आधी दाखवतो. कन्सेप्ट लक्षात आला ना काय काय केलं ते. आता क्यू बघणार आहोत. आता क्यू मध्ये काय असतं, जो पहिला एलिमेंट आपण टाकतो तो इथे जाऊन राहणार. सेम स्टॅक सारखं आधी होणार, एलिमेंट ऍड केले जाणार एका बाजूने. एवढं कळलं. पण आता एलिमेंट रिमूव्ह करायचे असले तर स्टॅक मधला आपण इथे उजव्या बाजूचा रिमूव्ह करायचो, बरोबर, कारण इथे डाव्या बाजूची भिंत बंद होती केलेली. परंतु आता इथे डाव्या बाजूला काही बंधन नाही आहे, तिथे भिंत नाही आहे. मग एका बाजूने ऍड करणार आणि काढणार कुठून, इकडून काढणार. कळलं. हा इकडून काढणार. समजलं का. मग एखादा आयटम जेव्हा आपण ऍड करतो उजव्या बाजूने त्याला नाव काय दिलं आहे, इन क्यू. आणि इकडून बाहेर काढतो दुसऱ्या बाजूने त्याला काय म्हणतात, डी क्यू. स्टॅक मध्ये त्याच मेथडची नावं काय आहेत, पुश आणि पॉप. पुश आणि पॉप, ऍड आणि रिमूव्ह. पण क्यू मध्ये त्याच मेथडची नावं काय आहेत, इन क्यू आणि डी क्यू. मी आता एक एलिमेंट इन क्यू केला, दुसरा एलिमेंट इन क्यू केला, तिसरा एलिमेंट इन क्यू केला, एक एलिमेंट डी क्यू केला, इकडे आणखी एक एलिमेंट इन क्यू केला, मग इकडचा एक डी क्यू केला, त्यानंतर हा एक डी क्यू केला आणि हा एक डी क्यू केला. समजलं. मग याला फक्त एकच एंड असतो स्टॅकला. क्यूला 2 एंड असतात. एका बाजूने ऍड करतो, दुसऱ्या बाजूने रिमूव्ह करतो. ऍड करतो त्यालाच एन क्यू म्हणतात, रिमूव्ह करतो त्याला डी क्यू म्हणतात. आता जो 2 एंड आहेत त्यांना त्यांनी नावं दिलेली आहेत. जिथून आपण ऍड करतो त्याला फ्रंट म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे, फ्रंट एंड. आणि हा जो बॅक एंड आहे त्याला रियर एंड म्हटलेला आहे. काय, रियर एंड.
मग आता आपण अशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन बनवूया क्यू साठी. मग क्यू साठी मेथड काय येणार, पुशच्या जागेवरती काय असणार, एन क्यू, पॉपच्या जागेवरती डी क्यू, बाकी सगळ्या आहेत तशा. एवढं कळलं, बाकी सगळ्या मेथड आहेत तशा. पिक मेथड म्हणजे काय, जो कोण बाहेर पडणार होता तो प्रिंट करणार. उदाहरणार्थ समजा 4 इकडे आहे, 3 इकडे आहे, 2 इकडे आहे आणि 1 इकडे आहे. मग याच्यात सगळ्यात पहिला बाहेर कोण पडणार, कोण बाहेर पडणार आधी, डी क्यू केला तर कोण बाहेर पडणार, सांग रेशमी. क्यू मध्ये बाहेर कोण पडणार आधी, एन क्यू मेथड ऍड केली की उजव्या बाजूने आपण ऍड करतो एखादा एलिमेंट. मग डी क्यू केल्यावरती बाहेर कोण पडणार आधी, हा एक बाहेर पडणार, बरोबर ना. मग जो एलिमेंट बाहेर पडणार तो मला प्रिंट करायचं असेल तर ही पिक मेथड वापरतो. कुठली, पिक. कळलं. मग आता आपण तसा कोड करूया इकडे. फक्त आता काय चेंज होणार, या 3 मेथडचा कोड फक्त चेंज होणार, बाकी या 3 मेथडचा कोड खालचा आहे तसाच राहणार. मग सेम कोड आपण कॉपी पेस्ट